शेतकरी हा जगाचा पोशिंदा ही केवळ कागदावरच घोषणा उरली आहे की काय असा प्रश्न पडावा अशी एक अंगावर शहारा आणणारी घटना कन्नड तालुक्यातील जेऊर गावात घडली। ज्यांच्या हातात जपमाळ आणि तोंडी प्रवचन असावं अशा महाराजांनी चक्क बाउन्सर्स लावून एका गरीब शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नेमका प्रकरण काय तर मिळालेल्या माहितीनुसार बबनराव पवार या शेतकऱ्यानं आपल्या कष्टानं पिकवलेली पपई विकली। मात्र या पपई विक्रीच्या व्यवहारातून गावातील एका कथित महाराजांसोबत त्यांचा वाद झाला। हा वाद चर्चेनं मिटवण्याऐवजी महाराजांनी आपल्या ताफ्यातील बाउन्सर्सना आदेश दिला आणि मग सुरू झाला तांडव। बबनराव पवार यांना या टोळीनं अक्षरशः तुडवून काढलं। या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झालेत। त्यांच्या अंगावर जखमांच्या खुणा व्यवस्थेच्या चिंधड्या उडवत आहेत। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। आजकाल गळ्यात माळा घालून स्वतःला देवमाणूस म्हणवून घेणाऱ्यांच्या मागे बाउन्सरचा ताफा असणं ही फॅशन झाली आहे। पण हेच बाउन्सर्स जेव्हा एका शेतकऱ्याच्या रक्तानं हात माखवतात तेव्हा प्रश्न उभा राहतो की पोलीस प्रशासन नक्की काय करते। महाराज असो किंवा कोणी नेता, कायद्यापेक्षा मोठा कोणीच नाही। मग एका शेतकऱ्याला मारण्याची हिम्मत येतेच कशी? पोलिसांची भीती आता गुन्हेगारांच्या मनात राहिलेली नाही की काय अशी चर्चा परिसरात सुरू आहे। या घटनेनंतर जेऊर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झालाय। कष्टानं पीक घ्यायचं आणि विकायला गेल्यावर मार खायचा ही कुठली न्याय व्यवस्था? शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं सावट पसरलंय। जर आम्ही सुरक्षित नसू तर शेती करायची कोणासाठी असा संतप्त सवाल विचारला जातोय। पण जेव्हा एखादा शेतकरी रक्तानं माखलेला दिसतो तेव्हा समाजाची नैतिकता मेली आहे का असा विचार करावा लागतो। पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे आणि त्या बाउन्सर्स प्रवृत्तीच्या महाराजांवर आणि त्यांच्या गुंडांवर कठोरात कठोर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे प्रकरण दाबलं जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय।